नाशिक जिल्ह्यातील येवला शहरामध्ये उष्णतेनं अक्षरशः कळस गाठलेला आहे। तापमानाचा पारा तब्बल 42°C पोहोचलेला असून नागरिक हैराण झालेले आहेत। वाढत्या उकाड्याचा अनोखा अनुभव घेत काही नागरिकांनी चक्क तापलेल्या डांबरी रस्त्यावर ऑमलेट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून उष्णतेची तीव्रता किती वाढलेली आहे याची कल्पना यावरून येते। दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडू नका असं आवाहन केले जाते। आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। राज्यामध्ये उष्णतेची लाट आपल्याला भयंकर पाहायला मिळत आहे। अकोल्याचं तापमान काल 49°C पर्यंत पोहोचलं होतं कमाल तापमान। आणि नाशिकच्या निफाड तालुका असेल, येवला असेल, हे सर्वात थंड तालुके म्हणून ओळखले जातात, पण येवल्यात देखील आता तापमान वाढलेलं आहे। या ठिकाणी काही नागरिक रस्ते इतके गरम झालेले आहे की या रस्त्यांवर ऑमलेट तयार करण्याचा प्रयत्न करताय। या ठिकाणी हे जे अंडा आहे, या ठिकाणी अक्षरशः अंड्याचे ऑमलेट होण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे। आणि इतकं उष्ण तापमानामध्ये रस्ते पूर्णतः 42 ते 43° तापमान आता येवल्यापर्यंत पोहोचलेलं। आणि इतकं हे असल्यामुळे उष्णता किती भयंकर आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय प्रयोग चालू आहे नेमक्या इथे रस्त्यावरती आमलेट बनवण्याचा प्रयत्न करतोय। आता 41-42 टेम्परेचर आहे, घराच्या बाहेर निघणं देखील मुश्किल झालंय। त्याचा एक आस्वाद म्हणून आम्ही इथे रस्त्यावरती आमलेट बनवण्याचा प्रयत्न करतोय, कारण तशी गॅस टंचाई आहे, रस्त्याचा वापर होऊन आमलेट तयार होऊ शकतात। गॅस टंचाई आहे आणि उष्णतेचा वापर आपण आता ऑमलेट तयार करण्यासाठी करू शकतो असं नागरिकांचं म्हणणं आहे। मात्र ही उष्णता खूपच भयंकर आहे, त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।